18 मार्च जागतिक पुनर्वापर दिन। नमस्कार, मी दीक्षा आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। जागतिक पुनर्वापर दिन हा 2015 मध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आला, जेव्हा ब्युरो ऑफ इंटरनॅशनल रिसायकलिंग म्हणजेच BIR चे अध्यक्ष रणजित एस बक्षी यांनी त्याच वर्षी झालेल्या जागतिक पुनर्वापर अधिवेशनात हा मुद्दा मांडला। त्यानंतर जागतिक पुनर्वापर दिनाचा पहिला उत्सव 2018 मध्ये साजरा केला गेला। 18 मार्च ही तारीख आंतरराष्ट्रीय पुनर्वापर ब्युरोच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त निश्चित करण्यात आली होती। 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या दिवसापासून लाखो लोक आणि व्यवसायांनी जागतिक पुनर्वापर दिन उपक्रमाद्वारे पुनर्वापराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हातमिळवणी केली आहे। वार्षिक अहवालांचा अंदाज आहे की जर आपण आपला कचरा रोखला नाही तर पृथ्वी पुढील दशक पाण्यासाठी जगू शकणार नाही। प्रदूषण हवामान बदलाच्या जवळ येत असल्याने नैसर्गिक संसाधने धोक्यात आली आहेत। गेल्या दशकात आपण इतिहासातील सर्वात तीव्र तापमान पाहिले आहे, ज्यामुळे केवळ नैसर्गिक विनाशच नाही तर आर्थिक विनाश देखील होतो। पुनर्वापर हे आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी उत्तम आहे, कारण ते आपण वापरत असलेली ऊर्जा कमी करते, आपण श्वास घेत असलेल्या हवेची आणि पाण्याची गुणवत्ता वाढवते आणि हवामान बदलाचा सामना करते। यामुळे नवीन उत्पादने तयार करण्यासाठी नवीन कच्च्या मालाचा वापर कमी होतो, पैसे आणि नैसर्गिक संसाधनांची बचत होते। वर्तमानपत्रे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, सोडा कॅन, धान्याचे बॉक्स आणि दुधाचे कार्टन या काही सामान्य दैनंदिन पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू आहेत। संसाधनांच्या पुनर्वापरामुळे आजपर्यंत आपले सुमारे 700 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 उत्सर्जन वाचले। 2030 पर्यंत हे प्रमाण 1 अब्ज टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। इतर अनेक लोक, संस्था आणि सरकारे जागतिक हरित अजेंडाचे थेट समर्थन करत आहेत। आता दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिन हा केवळ व्यक्तींना कचरा कमी करण्याची आठवण करून देण्यासाठीच नाही, तर जे सरकार आणि कंपनी कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत काम करत नाही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी साजरा केला जातो। या दिवसाचे समर्थन ग्लोबल रिसायकलिंग फाउंडेशनच्या सहकार्याने देखील केले जाते। ही एक ना नफा संस्था आहे जी जगभरातील रिसायकलिंग उद्योगाला प्रोत्साहन देते आणि समर्थन देते। चला तर आपणही या उपक्रमात सहभागी होऊन आपली पृथ्वी व पर्यावरण यांचे रक्षण करूया। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष।